नॉनव्हेजपेक्षाही टेस्टी अशी ही व्हेज भाजी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग त्यासाठी काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे, बेसन पीठ. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा, हळद, लाल तिखट आणि कस्तुरी मेथी टाकून आपल्याला छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं, की थोडं-थोडं करून पाणी टाकून आपल्याला ह्याचा छान असा घट्ट डो बनवून घ्यायचा आहे. आता याला थोडंसं तेल लावून मऊ करून आपण ह्याला साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया. आता येथे मसाल्यासाठी मी 2 ते 3 कांदे भाजून घेतलेले आहे. खोबरं, लसूण, आलं, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर, धने, हिरवी मिरची सर्व छान असं लाल बुंद तव्यावर आपण भाजून घेतलेलं आहे. हे सर्व थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं-थोडं करून सर्व काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून थोडं-थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि छान अशी फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत, मसाला तयार करून घेणार आहोत. थोडेसे आपण यामध्ये जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे मसाला वाटताना, म्हणजे ह्याची टेस्ट फार छान येते. आपला मसाला रेडी आहे. आता पुढची तयारी करूया. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये पावडर मसाले टाकूया. धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि काळा मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण. आता मसाला फ्राय झाला की आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सुद्धा थोडी-थोडी करून टाकून तेल सुटेपर्यंत फ्राय करायची. तेल सुटायला सुरुवात झालं की यामध्ये 2 ते 2.5 ग्लास आपण गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे उकळायला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. आता जे पीठ आपण भिजवून ठेवलं होतं त्याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहे. याला आपण डुबुक वड्या असेही म्हणू शकतो किंवा आदन वड्या असेही म्हणतात. याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि चाकूच्या साहाय्याने याला शंकरपाळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठ्या वड्या कट केल्या तरीसुद्धा चालेल. वड्या आपल्या तयार आहे आणि आपण जी भाजी उकळायला ठेवली होती त्यालाही उकळी आलेली आहे. आता एक-एक करून या सर्व डुबुक वड्या यामध्ये अशा सोडून घ्यायच्या आहे. याला 2 ते 3 उकळ्या आणायच्या आहे. आता याला आपल्याला थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं याला आपण झाकण ठेवून देऊया आणि वड्या शिजवून घेऊया. आता 6 मिनिटानंतर आपण चेक करूया. आपली भाजी रेडी आहे. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.